नमस्कार मित्रांनो, मी चार्टर्ड अकाउंटंट पराग भुजबळ. आज आपण एक अतिशय इंटरेस्टिंग अशा विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे ESOPs म्हणजे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स प्लॅन. तर हे ESOPs काय आणि त्याचे इन्कम टॅक्स आयकरासंदर्भाच्या काय तरतुदी आहेत, आपण जाणून घेऊया. चला. तर ESOPs म्हणजे काय? तर ESOPsचा फुल फॉर्म आहे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन. हा एक एम्प्लॉई बेनिफिट प्लॅन असतो की ज्याच्यामध्ये जे एम्प्लॉईज असतात, जे कर्मचारी असतात, त्यांना ते ज्या कंपनीत काम करतात त्या कंपनीची मालकी हक्क, त्याचे शेअर्स घ्यायचा एक ऑप्शन दिलेला असतो. हा एक कंपनीचा प्रॉफिट शेअरिंग प्लॅन देखील आपल्याला म्हणता येईल, की ज्याच्यामध्ये मी ज्या कंपनीसाठी काम करतोय त्या कंपनीची मला भाग मालकी देखील मला मिळू शकते. ह्याचे जे टर्म्स कंडिशन्स असतात ते प्रत्येक कंपनीचे वेगळे असतात. जे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई म्हणजे कंपनी आणि कर्मचारी यांच्यामध्ये हे आधीच ठरलेलं असतं, की बाबा ESOPsचे प्लॅन्स कसे असणार आहेत. ह्याच्यामध्ये फायदा काय असतो, की जो एम्प्लॉई आहे, कर्मचारी आहे, त्याला त्याच्या पगाराव्यतिरिक्त कंपनीच्या भाग भांडवलातला काही शेअर पर्चेस करायचा ऑप्शन त्याच्याकडे दिलेला असतो आणि हे प्राइसिंग जे असतं हे नॉर्मल मार्केट प्राइस किंवा त्याची फेअर मार्केट व्हॅल्यू पेक्षा खूप कमीने असतं. म्हणजे समजा एखाद्या इन्फोसिस सारखा एखादा शेअर आहे जो मार्केटमध्ये ₹1000 आहे, तर एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स मध्ये एखाद्या वेळेस त्यांच्या प्लॅन प्रमाणे ते 200 किंवा ₹400 असतो, की अशा पद्धतीने एम्प्लॉईजला कंपनीची भाग मालकी पण मिळते, प्लस त्याला डिस्काउंट मध्ये ते शेअर्स मिळतात. त्यामुळे त्याचा सॅलरी व्यतिरिक्त तिकडे देखील त्याचा गेन होऊ शकतो. जनरली ESOPs असतात हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, न्यू एज कंपन्या, स्टार्टअप कंपन्या ह्यांनाच दिलेले असतात. याचं कारण असतं, की त्यांना या अशा कंपन्यांचं मेन कॅपिटल जे आहे ते ह्युमन रिसोर्स. त्यामुळे त्यांना इंटेलिजंट, स्मार्ट, हुशार लोक त्यांना पाहिजे असतात आणि अशा लोकांना कंपनीमध्ये हिस्सेदारी दिल्याने ते आणखीन चांगल्या पद्धतीने काम करतात. तो त्यांचा पगाराच्या व्यतिरिक्त त्यांचा एक एम्प्लॉई बेनिफिट असतो. अशा पद्धतीने एम्प्लॉईजला कंपनीमध्ये आणणं आणि त्या कंपनीमध्ये रिटेन करण्याचा आहे एक लालूच आहे असल्यासारखं आपण म्हणू शकतो. तर हा असतो एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स प्लॅन. जोपर्यंत वेस्टिंग होत नाही तोपर्यंत हे जे ऑप्शन्स असतात हे ESOP ट्रस्ट फंड मध्ये असतात आणि एकदा का तो एम्प्लॉई ते ऑप्शन्स एक्सरसाइज करतो किंवा तो कंपनीमधनं रिटायर होतो किंवा सोडून जातो, त्यावेळेस त्याला ते शेअर्स त्या ESOPs ट्रस्ट फंड मधनं त्याच्या अकाउंटला जातात. आता आपण काही महत्वाच्या गोष्टी, वेस्टिंग, ग्रांट वगैरे काय आहे, हे टर्म्स जे आहेत, महत्वाच्या टर्म्स काय आहेत ते बघू. तर ग्रांट डेट म्हणजे त्या अग्रीमेंट ची तारीख ज्या दिवशी ह्या एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मध्ये अग्रीमेंट झालंय, की तुम्हाला एवढे एवढे शेअर्स आम्ही देणार आहोत. हे शेअर्स पुढच्या लेटर डेटला दिलेले असतात, पण ग्रांट डेट म्हणजे आज कंपनी आणि एम्प्लॉई ह्याच्यामध्ये चर्चा झालेली आहे, की बाबा मला 100 शेअर्स ह्या कंपनीचे 2 वर्षानंतर मिळणार आहेत. तर ती ग्रांट डेट आजची होते. वेस्टिंग डेट म्हणजे ज्या तारखेला तो शेअर किंवा ते ऑप्शन तो कर्मचारी ते घेण्यात पात्र होतो, ती असते वेस्टिंग डेट. म्हणजे काय, की समजा मगाशी उदाहरण दिल्यासारखं 2 वर्षानंतर तुम्हाला मिळणार आहे. तर तो 2 वर्षानंतरचा जो वेस्टिंग पिरियड आहे, तर 2 वर्षाची तारीख जी आहे त्याला वेस्टिंग डेट म्हणतात. वेस्टिंग डेट कशासाठी असते, की बाबा तेवढ्या पिरियडसाठी तरी त्या कर्मचाऱ्याने त्या कंपनीमध्ये काम करायला पाहिजे किंवा त्याला काहीतरी त्याचं एक टार्गेट दिलेलं असतं. ते टार्गेट त्याने अचीव्ह करायला पाहिजे. त्याने ते टार्गेट अचीव्ह नाही केलं किंवा तो त्या तारखेच्या आधीच जर त्याने ती कंपनी सोडली, तर वेस्टिंग डेटला तो कंपनीमध्ये नसल्या कारणाने त्याला शेअर्स मिळणार नाही, त्याला ऑप्शन्स मिळणार नाही. जरी तो एलिजिबल होता तरी त्याला ते मिळत नाही. म्हणजे आता वेस्टिंग पिरियड काय, तर ग्रांट डेट ज्या तारखेला अंडरस्टँडिंग झालं होतं, अग्रीमेंट झालं होतं आणि वेस्टिंग डेट ह्याच्या मधला जो पिरियड आहे त्याला वेस्टिंग पिरियड म्हणतात, की ज्या पिरियडमध्ये तो एम्प्लॉई त्या कंपनीमध्ये कामाला असायला पाहिजे आणि त्याने दिलेलं टार्गेट जे काय आहे ते पूर्ण केलेले असायला पाहिजे. आता एक्सरसाइज डेट म्हणजे काय, तर एक्सरसाइज डेट म्हणजे
ती तारीख ज्या तारखेला त्या एम्प्लॉईने सांगितलं की बाबा मला माझे ऑप्शन्स द्या, मला माझे शेअर्स द्या. तर एक्सरसाइज डेट ती तारीख आहे की ज्या तारखेला तो एम्प्लॉईने ऍक्च्युली त्याला जे इसॉप्स वेस्ट झालेले होते त्या वेस्टिंग नंतरच्या तारखेला त्याने ते ऍक्च्युली एक्सरसाइज केले, ती एक्सरसाइज डेट असते. एक्सरसाइज पिरियड म्हणजे ज्या तारखेला त्या एम्प्लॉईला ते राईट्स मिळाले ऑप्शन घ्यायचे, म्हणजे वेस्टिंग पिरियड, ते एक्सरसाइज पिरियड, त्याला आपण एक एक्सरसाइज पिरियड म्हणतो. आता एक्सरसाइज प्राइस म्हणजे काय की ज्या प्राइसला, ज्या भावाला एम्प्लॉईला ते ऑप्शन्स दिले गेलेले आहेत किंवा ते शेअर्स दिले गेलेले आहेत त्याला आपण एक्सरसाइज प्राइस म्हणतो, म्हणजे त्याची ती कॉस्ट प्राइस झालेली आहे. आता ह्याची प्रोसेस कशी असते एकदम थोडक्यात सांगतो. प्रोसेस म्हणजे एक्सरसाइज प्राइस जी असते ती जनरली कंपनीच्या फेअर मार्केट व्हॅल्यू किंवा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असेल तर त्या स्टॉक मार्केटची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा कमी असते. मग एम्प्लॉई दोघांमध्ये अंडरस्टँडिंग होतं ग्रांट डेटला की बाबा तुम्ही जर पुढचे 4 वर्ष या कंपनीमध्ये असला की तुम्हाला चौथ्या वर्षी या कंपनीचे एवढे एवढे शेअर्स तुम्हाला मिळतील, किंवा तुम्ही जर या कंपनीमध्ये एवढा एवढा प्रॉफिट केला किंवा हे पर्टिक्युलर सॉफ्टवेअर जर तुम्ही ह्या तारखेपर्यंत पूर्ण केलं तर तुम्हाला ते त्या तारखेला तुम्हाला एवढे एवढे इसॉप्स मिळतील. मग एम्प्लॉई काय करतो, ज्या तारखेला त्याला एक्सरसाइज करायचं असतं तो कंपनीला जाऊन सांगतो की बाबा माझे इसॉप्स आहेत, मला हे तुम्ही इसॉप्स मला द्या. ती एक्सरसाइज डेट राहते. एक्सरसाइज डेटला एम्प्लॉईला ते शेअर्स खरेदी करण्यासाठी आयदर पैसे द्यायचे असतात किंवा त्याची जे काही कंपनीमधली जी सॅलरी असते ते सॅलरी मधनं ते मायनस केले जातात. हे अलॉट केले जातात. जे काही त्यांचं एक्सरसाइज प्राइस ठरलेला असतो त्या एक्सरसाइज प्राइसला फेअर मार्केट व्हॅल्यू काही का असेना. आणि समजा एक्सरसाइज पिरियड मध्ये समजा त्या एम्प्लॉईने नाही ऑप्ट केले, त्याला त्या कंपनीचे शेअर्स वाटले की बाबा आपल्याला या कंपनीमध्ये शेअर्स नको आहेत किंवा मार्केटमध्ये त्या कंपनीचे प्राइस खाली पडले की ज्या तारखेला त्यांनी दिलं. .com बबलच्या वेळेस असं बरंच झालं होतं की कंपन्यांनी इसॉप्स खूप हायर रेटला दिले आणि मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा कमी भावाला एक्सरसाइज प्राइस पेक्षा कमी भावाला शेअर्स मिळत होते, तर त्यामुळे त्यांचा काय उपयोगच नव्हता की हायर प्राइसला कशाला कोण घेणार. तर अशा वेळेस ते जो एक्सरसाइज असतो तो लॅप्स होऊन जातो. आता ह्याच्यावर इन्कम टॅक्सच्या काय तरतुदी आहे ते आपण समजून घेऊ. इसॉप्सवर 2 वेळा टॅक्स लागतो, पण तो कसा आणि कशावर लागतो हे आपण समजून घेऊ. पहिला लागतो की ज्या वेळेस तुम्हाला ते एक्सरसाइज केले आहेत. ज्या वेळेस तुम्ही इसॉप्स एक्सरसाइज करता त्यावेळेस तुम्हाला ते जे काय एक्सरसाइज प्राइस आहे त्या प्राइसला तुम्हाला ते दिले जातात आणि तुम्ही आयदर ते पैसे द्यायचे किंवा तुमच्या त्या सॅलरी मध्ये मायनस होतात. ज्या तारखेला ते एक्सरसाइज झाले, ज्या तारखेला तुम्हाला अलॉट झाले ते शेअर्स, त्या तारखेला कंपनीचं फेअर मार्केट व्हॅल्यू ह्याच्यामधनं जी काय अमाऊंट त्यांनी रिकव्हर केलेली आहे किंवा जी काय एक्सरसाइज प्राइस आहे ही मायनस केली तर उरलेला जो डिफरन्स आहे तो इन्कम फ्रॉम सॅलरीज ह्या हेड खाली परक्विजिट्स मध्ये ऍड केला जातो. फॉर्म 16 त्याप्रमाणे त्यांना दिला जातो आणि त्या फॉर्म 16 मध्ये ही तुमचं इन्कमचाच एक भाग आहे असं समजून त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायला लागतो. थोडक्यात असं की समजा एखादा कंपनीचा फेअर मार्केट व्हॅल्यू एक्सरसाइज डेटला समजा 1000 रुपये आहे आणि समजा कंपनीने ते 200 रुपयाला ते शेअर्स दिले, म्हणजे कंपनीने त्यांना 800 रुपये पगार दिल्यासारखा झालेला आहे. मग ते 800 गुणिले नंबर ऑफ शेअर्स जे काय असतील हे त्या पर्टिक्युलर एम्प्लॉई त्या कर्मचाऱ्याचं त्या वर्षाचं सॅलरी उत्पन्नातला परक्विजिटचा भाग असा धरला जातो आणि ते नॉर्मल इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे त्याप्रमाणे त्यांना टॅक्स भरायला लागतो. म्हणजे जरी त्याने 200 रुपये दिले असतील त्या एम्प्लॉईने शेअर्स खरेदी करायला, तरी 1000 मायनस 200 हा 800 रुपये जो आहे त्या 800 रुपयावर त्यांना टॅक्स भरावा लागतो. आता बऱ्याच वेळा होतं काय की ह्याच्यामधला डिफरन्स जर जास्त असला, फेअर मार्केट व्हॅल्यू आणि एक्सरसाइज प्राइस मधला जर फरक जास्त असला आणि जर खूप जास्त शेअर्स असतील तर ह्या केसमध्ये एम्प्लॉईजला स्वतःच्या खिशातनं खूप मोठी अमाऊंट द्यावी लागते आणि मग कधी कधी ते पूर्ण एक्सरसाइज करत नाहीत किंवा एक्सरसाइज केल्यानंतर काही लगेच शेअर्स विकतात. मग आता शेअर्स विकले की त्यांना काय टॅक्स लागतो हा सेकंड पार्ट मध्ये लागतो. ज्या वेळेस कधी कोणताही एम्प्लॉई
ने इसॉप्स किंवा ते शेअर्स जे मिळालेले आहेत ते विकले की त्याला त्या दिवशी त्या इन्स्टन्सला त्याला कॅपिटल गेन्स लागतो. आता कॅपिटल गेन्स कशावर लागणार? तर जी त्याची विक्रीची किंमत आहे किंवा जी काही सरेंडरला केलेली आहे अमाउंट, ती मायनस जी फेअर मार्केट व्हॅल्यू होती ज्या वेळेस त्याने ते शेअर एक्सरसाइज केले, ती म्हणजे आपल्या ह्या उदाहरणात समजा मार्केट ज्यावेळेस त्याने विकायला गेले त्यावेळेस ₹1500 शेअरचा पर शेअर व्हॅल्यू होती. तर 1500 मायनस 1000 जरी त्याने ₹200 घेतला होता तरी त्याने 200 मायनस 1000 मधला 800 वर त्याने टॅक्स भरलेला आहे. त्यामुळे त्याची कॉस्ट प्राइस 1000 धरली जाते आणि सेल प्राइस मायनस एफएमव्ही म्हणजे 1500 मायनस 1000 असं ₹500 त्याला कॅपिटल गेन्स लागतो. आता कॅपिटल गेन टॅक्स किती लागणार? तर याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर त्याने किती शेअर्स म्हणजे किती पिरियडसाठी ते होल्ड केलेले आहेत. समजा ते कंपनीचे शेअर्स लिस्टेड असतील आणि त्याने समजा 12 महिन्यांच्या पेक्षा जास्त दिवस होल्ड केले तर ते लॉंग टर्म कॅपिटल गेन होतो आणि मग लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या हिशोबाने त्याचे जे काही टॅक्सेशन, डिडक्शन, एक्झम्पशन जे आहेत त्याला ते मिळतात. जर 12 महिन्यांपेक्षा कमी असेल तर ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून तुमच्या नॉर्मल इन्कम मध्ये ऍड होतं. तर हे अशा पद्धतीने त्याच्या दोन स्टेप्स मध्ये व्हॅल्युएशन होतं. मी एक क्लासिक उदाहरण दिले. एक्सला 10,000 शेअर्स अलॉट केले त्याच्या कंपनी ए ने. इसॉप्स मध्ये त्याने 10,000 घेतले. ज्या दिवशी त्याचं एक्सरसाइज केलं त्या दिवशी त्या शेअरचा व्हॅल्यू होता, फेअर मार्केट व्हॅल्यू होता ₹200. पण एक्सरसाइज प्राइस होती फक्त ₹10. म्हणजे परक्विजिट्स त्याचे किती झाले? 200 मायनस 10 गुणिले 10,000 शेअर्स असे मिळून त्याला 19 लाख रुपये हे त्याचं इसॉपची वर जो परक्विजिट झालेला आहे तो 19 लाख रुपये त्याच्या सॅलरीमध्ये परक्विजिट म्हणून ज्या वर्षामध्ये त्याला ते एक्सरसाइज केले त्या वर्षामध्ये ते टॅक्स होणार. आता समजा एक्स हे पूर्ण हायेस्ट ब्रॅकेट 30% ब्रॅकेटमध्ये आहेत आणि त्यांचं सरचार्ज वगैरे धरून समजा आत्ताचा 34.32 टॅक्स पडतोय. तर त्यावेळेस ज्या वर्षामध्ये त्याने एक्सरसाइज केलं त्याच्यामध्ये त्या वर्षी त्यांना ह्या 19 लाखावर 34.32% हिशोबाने ₹6,52,080 एवढा टॅक्स भरायला लागेल. म्हणजे कंपनीला त्यांना 10,000 शेअर्स गुणिले ₹10 असा ₹1,00,000 आणि टॅक्स वारी ₹6,52,080 एवढे त्यांना द्यावे लागणार. आता एक अमेंडमेंट करण्यात आली 2020च्या बजेटमध्ये. ती अशी की एलिजिबल स्टार्टअप्स जे आहेत त्या एलिजिबल स्टार्टअप्सने जर त्यांच्या एम्प्लॉईजला जर काही इसॉप्स दिले तर हा लगेच टॅक्स त्यांना त्या वर्षात न भरता तो टॅक्सचा इन्सिडन्स पोस्टपोन केलेला आहे. तो पोस्टपोन कुठेपर्यंत केलेला आहे की इसॉप्स मिळाल्यानंतर 5 वर्षांनंतर किंवा ज्या वेळेस ते इसॉप्स त्या एम्प्लॉईने विकलेले असतील त्यावेळेस किंवा ज्या वेळेस तो कर्मचारी त्या कंपनीमधनं बाहेर पडतो. ह्याच्यापैकी जे पहिलं होईल त्या केसमध्ये त्याला ते जे इसॉप्स मिळालेले आहेत त्या इसॉप्सवर टॅक्स भरायला लागतो. हे फक्त एलिजिबल स्टार्टअप साठी आहे. तर एलिजिबल स्टार्टअप कोणते? तर एलिजिबल स्टार्टअप ते की जे कंपनी किंवा LLP फॉर्म झालेत एप्रिल 16 ते 31 मार्च 2022 पर्यंत आणि त्यांचा टर्नओव्हर 100 कोटीच्या वर असता कामा नये आणि त्याला इंटर मिनिस्ट्रियल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन जे आहे त्यांनी त्यांना सर्टिफाय केलेलं पाहिजे की हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मते ही एक एलिजिबल स्टार्टअप आहे. ह्या अशाच फक्त कंपन्यांसाठी जे इसॉप्स ते देणार आहेत त्या केसमध्ये हे टॅक्सेशन पार्ट जो आहे इसॉप अलॉटमेंटचा तो फक्त पुढच्या काही वर्षांसाठी पोस्टपोन केला जातो. आता आपण बघून घेऊ. एक छोटासा चार्ट केलेला आहे की शेअर्स लिस्टेड असतील आणि ते जर स्टॉक मार्केटवर ट्रेड होत असतील आणि जर ते रिकॉग्नाइज स्टॉक मार्केटवर ट्रेड झाले तर काय त्याचं व्हॅल्युएशन असायला पाहिजे. ऍव्हरेज ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग प्राइस. समजा एक पेक्षा जास्त स्टॉक मार्केटवर ट्रेड होत असतील तर ओपनिंग आणि क्लोजिंग प्राइसचा ऍव्हरेज काढायचा पण त्या ह्याच्यामधला की त्या स्टॉक एक्सचेंज मधला ज्याच्यामध्ये हायेस्ट टर्नओव्हर होतो. जर शेअर्स ट्रेड होत नसतील तर क्लोजिंग प्राइस जो काय आहे आदल्या दिवसाचा एक्सरसाइजचा तो घ्यायचा आणि जर अनलिस्टेड असेल तर मर्चंट बँकर जो प्राइस डिटरमाइन करतो त्या प्राइसला ते
व्हॅल्युएशन होतं. आता ह्याच्यावरचा टॅक्स पेमेंट, तर ज्या वेळेस ऑप्शन्स एक्सरसाइज केले त्यावेळेस आपल्याला एम्प्लॉयरला त्याच्यावर टीडीएस जो काय असतो तो टीडीएस करावा लागतो. त्या सॅलरी पोर्शनवर ते 1000 मायनस 800 मगासच्या उदाहरणामध्ये किंवा नंतरच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं 19 लाखावर कंपनीला 6,52,000 जो काही त्याचा टॅक्स आहे तो कलेक्ट करायचा असतो, गव्हर्नमेंटला ॲज अ सॅलरी म्हणून भरायचा असतो. आणि एम्प्लॉईला कॅपिटल गेन्स जे आहे शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म त्याच्या ज्या काही पिरियड ऑफ होल्डिंग प्रमाणे जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना टॅक्स भरायला लागतो. त्याप्रमाणे त्यांना ऍडव्हान्स टॅक्सही भरावा लागतो. आणि जर ऑप्शन एक्सरसाइजच नाही केला तर एम्प्लॉईला काही शेअर्स अलॉट होत नाहीत, एम्प्लॉईला काय शेअर्स अलॉट झाले नाहीत, त्यामुळे त्याला कोणता गेन झालेला नाही, त्याला कोणतं परक्विजिट मिळालेलं नाहीये, त्याचा टॅक्सही लागणार नाही, इन्कमच नाही त्यामुळे टॅक्सही लागणार नाही आणि त्यामुळे एम्प्लॉईला कोणताही टॅक्सचा इम्प्लिकेशन पडणार नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं, काही आयटी कंपन्यांचे जे पेरेंट असतात ते म्हणजे मूळ कंपनी जी आहे ती फॉरेन मध्ये असते. मग अशा केसेसमध्ये टॅक्सेशन कसं होतं की कधी कधी ह्या एम्प्लॉईजला त्यांची जी पेरेंट कंपनी आहे, म्हणजे आता उदाहरण द्यायचं जर झालं तर आपल्याकडे सिमेंटेक नावाची एक कंपनी होती, त्या कंपनीचे जे एम्प्लॉईज होते त्या एम्प्लॉईज जरी इंडियन सिमेंटेक मध्ये कामाला होते तरी एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स त्यांना सिमेंटेक आयएनसी जी अमेरिकेमधली कंपनी त्याचे दिले गेले होते. तर जरी फॉरेन कंपनीचे शेअर्स मिळाले तरी टॅक्सेशनची पद्धत हीच राहणार. टॅक्सेशनच्या पद्धतीमध्ये कोणताही बदल होत नाही. टॅक्सेशन जे आहे ते जे काही डिफरन्स इन फेअर मार्केट व्हॅल्यू किंवा स्टॉक प्राइस जर लिस्टेड असेल तर त्या दिवसाचा जो काही स्टॉक प्राइस आहे तो मायनस जे काय एक्सरसाइज प्राइस आहे ह्याच्यामधला डिफरन्स गुणिले नंबर ऑफ शेअर्स एवढे त्याचं इन्कम म्हणून परक्विजिट म्हणून घेतलं जातं आणि इंडियन कंपनीला त्याच्यावर टीडीएस करून तो टीडीएस भरावा लागतो. जर शॉर्टफॉल पडत असेल तर त्यांना एम्प्लॉई कडनं ते पैसे घेऊन मग तो भरावा लागतो. त्यामुळे जरी फॉरेन कंपनीचे जरी शेअर्स दिले असतील तरी त्याला इंडियामध्ये टॅक्स करावं लागतं. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे फॉरेन असेट्स प्रत्येक रेसिडेंट इंडिव्हिज्युअलने त्याच्या जे फॉरेन असेट्स आहेत ते त्याच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये फाईल करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला फॉर्म 1 भरता येणार नाही. तुम्हाला कोणता फॉर्म ऍप्लिकेबल आहे तो तुम्ही त्या वर्षाच्या याच्यामध्ये जाऊन बघा. कोणत्याही रेसिडेंटला जर त्याचा आउट ऑफ इंडिया जर कोणतेही शेअर्स असतील किंवा कोणतं बँक अकाउंट असेल किंवा एखाद्या बँक अकाउंटला तो सिग्नेटरी असेल तरी अशी पूर्ण सगळी माहिती त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये ऍज अ रेसिडेंट फॉर फॉरेन ऍसेट्स देणं कंपल्सरी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अशा फॉरेन कंपनीचे शेअर्स आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आयटी रिटर्न भरताना. समजा हे असे फॉरेन कंपनीचे शेअर समजा विकले तर त्याच्यावरचा जो काय टॅक्सेशन होणार आहे त्याला इंडियामध्ये टॅक्स भरावा लागतो. कारण जर रेसिडेंट इंडिव्हिज्युअल असेल तर त्याचं वर्ल्ड वाईड इन्कम अख्ख्या जगातलं इन्कम भारतामध्ये टॅक्स होतं. समजा त्यांनी युएस मध्ये किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये जिथे ते शेअर्स विकलेले आहेत तिकडे समजा काही टॅक्स कापला गेला असेल तर तिकडे जो काही टॅक्स सफर केलाय तो टॅक्सचा त्यांना इंडियामध्ये सेट ऑफ मिळू शकतो. प्लस ते डबल टॅक्सेशन अवॉइडन्स अग्रीमेंटचा देखील फायदा करू शकता. इंडिया युएस जे आहे त्यांचा डबल टॅक्सेशन अवॉइडन्स अग्रीमेंट ज्याला DTAA असं म्हणतात हे आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच सवलती आहेत. कुणाला काय सवलती आहेत ते केस टू केस बेसिसवर आपल्याला बघावं लागेल. तर हे एकदम शॉर्ट प्रेझेंटेशन होतं की इसॉप्स म्हणजे काय, इसॉपचं टॅक्सेशन काय, टीडीएस कसं, इसॉप्स एक्सरसाइज केले तर काय टॅक्स लागतो, इसॉप एक्सरसाइज नाही केले तर टॅक्स लागत नाही, ते विकल्यावर त्याच्यावर किती टॅक्स लागणार, ह्या सगळ्या गोष्टींची आपण एक थोडक्यात चर्चा केली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. तुमच्या जर काय कमेंट्स असतील, डाऊट्स असतील तर आम्हाला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे काय आम्ही नवनवीन असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणू ते तुम्हाला पुढेही मिळत राहतील. परत भेटूया, तोपर्यंत नमस्कार.